भरत गोगावलेंचा मांत्रिकासोबतचा एक नवीन व्हिडिओ आता आलाय आणि एनसीपीच्या सूरज चव्हाणांनी हा व्हिडिओ पोस्ट केलाय। गोगावलेंवर अघोरी पूजेचा यामध्ये आरोप करण्यात आलाय। रहयो मंत्री भरत गोगावले यांच्यावर आता आणखी एक हा व्हिडिओ बॉम्ब पडलाय। रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांचा आणखी एक नवा व्हिडिओ हा समोर आलाय आणि विशेष म्हणजे महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनीच हा व्हिडिओ शेअर केलाय। या व्हिडिओमध्ये भरत गोगावले मांत्रिकासोबत दिसतात आणि या व्हिडिओद्वारे सूरज चव्हाण यांनी गोगावलेंवर अघोरी पूजेचा आरोप केलाय। रहयो मंत्री भरत गोगावलेंवर आणखी एक व्हिडिओ बॉम्ब पडलेला आहे। विशेष म्हणजे या आधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वसंत मोरे यांनी व्हिडिओ बॉम्ब टाकला होता आणि त्यानंतर आता मित्रपक्ष राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण यांनी नवा व्हिडिओ टाकून गोगावलेंना हा धक्का दिलाय। आणि या संदर्भात काही वेळापूर्वी झी 24 तासनं भरत गोगावले आणि सूरज चव्हाण यांच्याबरोबर संपर्क साधला। त्या दोघांमध्ये कलगीतुरा रंगला, ऐकूया। आज जो आहे तो आम्ही घरी बसलेलो आहे, लोकांना आम्ही सामोरं जातो। म्हणणं आमचं एवढंच आहे सुरेश चव्हाणांना की जो आम्ही बगलामुखी मातेकडे गेलो होतो तो नोव्हेंबरच्या अगोदर म्हणजे निवडणुकीच्या अगोदर गेले। चेक करा तो त्यावेळेला काय कोण निवडून येईल, कोण मंत्री होईल, कोण पालकमंत्री हा त्यावेळेचा भाग नव्हता। प्रश्न एवढाच होता की आम्ही निवडून यावं, सत्ता यावी किंवा काय व्हावं हा तिथं मागणीचा माग होता। पण जे काय आपण तिथं हवामहन केलेलं आहे हे जनरली सगळे लोक करतात। त्या देवीकडे गेल्यानंतर तो आमचा हवामहन होता ते मी त्याला सांगितलं आणि ना वसंत मोरेंना पुढच्या वेळेला मी त्यांना घेऊन जाणार आहे, कारण जर मला ती देवी प्रसन्न होते हवामहन केल्यानंतर तर त्यांना पण मी प्रसन्न करून देतो। आणि आज सुरेश चव्हाण जे काय आता सांगतायत म्हणणं त्यांचं बरोबर आहे। त्यांना आता जो मुद्दा जर अघोरी विद्या करणार असेल तो आपलं फोटो काढून घेईल का किंवा फोटो काढून देईल का मला सांगा बरी। अघोरी विद्या करणारा माणूस हे सगळं लपून छपूनच करणार ना, ज्याच्या मनात कर नाही त्याला डर कसली आहे। आणि म्हणून आम्ही सगळे ओपन चालणारे लोक आहोत। म्हणजे मी जर अघोरी विद्या करत असतो तर मी कोणाला सांगितलं दे फोटो काढ किंवा फोटो काढू नको, असं होत नाही ना। थोडं तरी माणसाने समजून घेणं गरजेचं आहे की माणसाला म्हणजे त्यांना किती टोचतंय हे आमच्या लक्षात आलं, पण आम्हाला नाही टोचणार लक्षात। अगदी आपण विचारूया सूरज चव्हाणजी, तुम्हाला नेमकं काय टोचतंय? आम्हाला काहीही टोचत नाही। आमचा पूर्ण आमच्या तिन्ही पक्षाच्या सिनियर लीडरवर विश्वास आहे, त्याच्यामुळे काही टोचण्याचा प्रश्नच येत नाही। नाही पण भरत गोगावले तुमच्या मित्र पक्षातले नेते आहेत, असं ट्विट करून जाहीर सांगण्यापेक्षा त्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही सांगू शकला असता। काय झालंय त्यांना एवढं मनाला टोचलेलं आहे की त्यांना जे काय दिलेलं पालकमंत्री होतं ते थांबवलंय, त्याच्यामुळे कदाचित ते टोचलं असेल असं माझं सांगण्याचं तात्पर्य आहे। आम्हाला बघा आम्ही मंत्रीपद सोडलेली माणसं आहोत, तुमच्या लक्षात आलं ना, तर आम्हाला त्याची एवढी काही मोठी काळजी अशातला भाग नाही की अघोरी विद्या करून आम्हाला ते मिळेल किंवा अघोरी विद्या करून आम्ही ते चालू, असं काही नसतं। तुमच्या जर नशिबात लिहिलेलं असेल आणि तुमच्या जर भावना चांगल्या असतील तर कुठे ते घरचा फोटो आहे आणि ते लोक जे आलेले असा फोटो हा कोण काढून देऊ शकतो का की बाबा हे माझा एक काढ फोटो आणि पाठव, असं कोण करू शकतो का? हा बघा टाळल्यावरती घरामध्ये सकाळी उठून बसलेला मी तिथं आहे। अगदी तिथं बसून देतील। सूरज चव्हाणजी पक्षाला जे स्थगित तुमच्या मंत्र्यांच्या पालकमंत्री पदाला स्थगिती मिळाली आणि त्यामुळे तुम्ही वारंवार टार्गेट करताय गोगावलेजींना, अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं आहे। आम्ही कधीही गोगावले साहेबांना टार्गेट केलेलं नाही किंवा आम्ही कधीही पालकमंत्री आम्हालाच भेटावं असेही नाही। आम्ही सांगितलं की तिन्ही पक्षाचे ज्येष्ठ नेते जे निर्णय घेतील तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य असेल, परंतु वारंवार शिवसेनेकडनंच पालकमंत्री पदाबद्दल भाष्य केलं जातं, आमच्याकडनं कधीही भाष्य केले गेलेलं नाही। भरत गोगावलेजी, तुम्हाला पटतंय सूरज चव्हाणांचं म्हणणं? मागच्या वेळेपासून तुम्ही म्हणताय की जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात आहे। झी 24 तासला तुम्ही जी मुलाखत दिली होती त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं तुम्हाला टार्गेट केलं आणि आता मित्रपक्ष तुम्हाला टार्गेट करतायत। माझं काय म्हणणं आहे, आम्ही पालकमंत्री किंवा ह्याच्यावरनं आम्हाला टार्गेट करण्याचा काय प्रश्न येत नाही। प्रश्न कुठं निर्माण झाला नेमका की महाराष्ट्रामध्ये यांची एकही सीट कुठं आलेली नसताना जी आम्ही सीट आणून दिली मित्रपक्ष म्हणून, मग बीजेपी असेल आम्ही शिवसेना असेल या सगळ्यांनी मिळून आज जर तुम्ही चौकशी केली तर बीजेपीचा लीड बघा तिथं किती दिलेला आहे, आमच्या मताचा लीड किती दिलेला आहे, उभाटाचा किती आहे आणि त्यांच्या स्वतःचा लीड किती आहे।
जर हा सगळा जर विचार केला असता आणि जर आम्ही बीजेपी आम्ही जर सौरी जरी वाकडीमान केली धरून चाला तर मग ही पण सीट आली असती का? मग ह्याची थोडीशी आठवण ठेवावी हा त्याच्या मागचा आमचा विचार आहे. अगदी 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 सूरज चव्हाणजी, तुम्हाला लोकसभेला केलेल्या मदतीची जाणीव नाही असा एकंदरीत आता भरत गोगावलेंच्या बोलण्याचा अर्थ आहे? नाही, लोकसभेला त्यांची आमची त्यांना मदतच झालेली आहे असं जाणीव ठेवलं, असं कोणी विरोधात गेलं असं नाहीये. मग आम्ही भरत शेठांना तिथलं लीड आणि लोकसभेमध्ये त्याच मतदारसंघातून तटकरे साहेबांचं लीड, मग जो डिफरन्स आहे आम्ही म्हणायचं का अरे तो आम्हाला लीड कमी भेटला पण तुम्हाला जास्त भेटला, याचा अर्थ आमच्या विरोधात तुम्ही काम केलंय, तो विषयच नाही. जर तुम्हाला वाटत होतं की तुम्ही मदत केली, आम्ही मान्य करतो तुमची मदत झाली, आमची तुम्हाला काही मतदारसंघामध्ये मदत झाल्या, परंतु तो भाग निवडणुकीचा वेगळा, निवडणुकीच्या नंतर ज्या चर्चा झाल्या तो भाग वेगळा. आपली चर्चा निवडणुकीच्या नंतरची चालू आहे. अगदी हा, ठीक आहे. सूरज चव्हाण, आपण पुन्हा एकदा तुमच्या ट्विटवर येऊया. सूरज चव्हाण यांचं ट्विट मी पुन्हा एकदा वाचून दाखवतो. भरत गोगावलेजी, तुम्ही आपण ऐका हा व्हिडिओ सूरज चव्हाणजींनी ट्विट केलेला आहे. बाबा भरत शेठ अधिक अघोरी विद्या बरोबर पालकमंत्री, म्हणजे भरत गोगावले यांचा बाबा भरत शेठ असा उल्लेख केलेला आहे. आता मंत्री भरत गोगावले हे बाबा भरत शेठ झालेत असं म्हणणं आहे त्यांचं. गोगावलेजी, नाही ते बघा, असं आपल्या मराठी माणसात म्हण आहे की जर तुम्ही मारणाऱ्याचे काटे धरू शकता, हात धरू शकता, बोलणाऱ्याचे शब्द आणि तोंड धरू शकत नाहीये. त्यामुळे त्यांना जी काय स्वायत्ता दिलेली आहे बोलणे त्यांनी बोलावं, त्याबद्दल काय आमचं दुमत नाही. परंतु काही आठवणी, काही जाणीवा हे आम्ही का सांगतोय, त्यांचं काय मगाशी म्हणणं आलं, आम्ही पण काही मतदारसंघामध्ये त्यांना मदत केलेली आम्ही मान्य करतो. काही मतदारसंघातला आम्ही कुठं काय बोलतो, आम्ही फक्त आमच्याच रायगड जिल्ह्याच्या मतदारसंघापुरतं का बोललो की आमचे थोरवे तिथं असतील, त्यांच्या विरोधात त्यांनी घारेनं उभं केलं, आमचे दळवी होते, दळवींच्या तिथं शेका पक्षाचे. पण भरत गोगावलेजी, तुम्ही एक जबाबदार मंत्री आहात आणि तुमच्या मित्रपक्षाचे नेते तुम्हाला बाबा भरत शेठ म्हणताय, त्यावेळी तुमच्या मनाला लागत नाही? नाही, काय झालंय आता 63 चालू झालेलं आहे, कदाचित त्यांना तसं वाटलं असेल. आता सुरतचं किती वय मलाही माहिती नाही, त्याला नंतर विचारतो मी. पण ठीक आहे, काय कोणाला बोललं तर त्याला टोचता अशातला भाग नाही. त्याचं मन साफ असतं, त्यांनी कधी काळजी करायचं नाही. मी नेहमी सांगत असतो भाषणात, ज्याची नियत आणि नीतिमत्ता चांगली असेल तोपर्यंत त्यांनी काळजी नाही करायची. ज्याची नियत आणि नीतिमत्ता बिघडली तर त्याचा समजाचा जय महाराष्ट्र झाला. आणि म्हणून आम्ही काय होतोय, गोरगरिबांचे आशीर्वाद घेऊन आम्ही चाललेले मंडळी आहेत. त्यामुळे हे आघोरीवरती किंवा ह्याच्यावरती आमचा विश्वास नाही किंवा काय नाही. पण आम्ही देवाला मानतो, आम्ही धर्माला मानतो, आम्ही देशाला मानतो, आम्ही वारकरी संप्रदायाला मानतो, संत मंडळींना मानतो. हे येणारे काही बिचारे फेरफटका मारायला येतात, आता त्यांना वाटतं बाबा इथं आम्हाला मदत होण्यासारखी आहे, त्यावेळेला मग आम्ही त्यांना काय ना काहीतरी मदत करत असतो. आता ह्याच्यामध्ये आघोरी विद्या होते, काय होते या टेबलावरती अशी आघोरी विद्या केली जाते का? बघा तिथं तुम्ही दाखवताय. आणि मी नुसतं उठून बाहेर आलेलो आहे. माझी पद्धत आहे की आल्यानंतर पहिले लोकांना सामोरं जाणं, मग आंघोळ करणं. बिचारे लांबून लोक येतात. आता जर हे कोण साधू संत आले असतात आम्हाला आशीर्वाद द्यायला तर त्यांना का तात्काळ ठेवा, हा त्यातला मतीच आहे.